बाळासाहेबांच्या वक्तव्याची खिल्ली उडवल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या किरण पावसकरांवरती टीकेची झोड उठली आहे। विरोधकांच्या टीकेनंतर किरण पावसकर यांनी माफी न मागता फक्त सारवासारव केल्या। तर पावसकरांना बाळासाहेबांचा अपमान करायचा नव्हता असं स्वतः उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय। बघूयात। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते किरण पावसकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली। 6 फुटीर खासदारांचा काल शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झाला। यावेळी स्टेजवरच किरण पावसकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली। शिवसेनेचे 2 तुकडे पाडणार आहे आणि म्हणून मी सांगतो, सांभाळून घ्या। मला सांभाळलं, उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून द्या। एकीकडे सांगितलं जातं, आजपर्यंत मला सांभाळलं, तुम्ही दुसऱ्याला सांभाळा, त्यांना सांभाळलं की मुलाला सांभाळा। अरे हे काय पाळणा घर आहे का? आणि इकडे सांगितलं जातंय की शिंदे साहेबांनी सांगितलं होतं, जे लोक माझ्या बरोबर आलेत, डॉक्टर श्रीकांत शिंदे, ही तुमची पण जबाबदारी आहे आणि तुम्ही माझ्या सर्व लोकांना सांभाळायचं आहे। हा फरक आहे आजच्या गोष्टीत। किरण पावसकर यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चांगलेच संतापलेत। हे बा, किरण पावसकर शिवसेनेचं मीठ खाऊनच मोठा झालेला माणूस आहे। याला थोडीशी लाज शरम वाटली पाहिजे शिवसेना प्रमुखाविषयी अशी भावना व्यक्त करायला। किरण पावसकर स्वतःला शिवसैनिक म्हणून घेत होतात आणि मला किरण पावसकर बोलण्यापेक्षा तो ज्यांच्या आशीर्वादाने बोलतो, शिंदे साहेबाचे वगैरे, यांनी असे जे आहे ना टवाळखोर शिवसेना प्रमुखाचा अवमान करण्याला यांच्या पार्श्वभागावर लात मारून हाकलून दिली पाहिजे। नाही, मुळामध्ये शिवसेना प्रमुखांनी जे काही वक्तव्य केलं त्याच्यावर कोणी बोलणं हे चुकीचं आहे। ते आमच्यासाठी आदरणीय आहेत। त्यांच्या बद्दलचा आमचा असलेला अभिमान, स्वाभिमान, त्याच्याबद्दलचा कोणीही कोणतंही वक्तव्य करणं, म्हणून किरण पावसकरने जरी वक्तव्य केलं असेल तर त्याला आमचं समर्थन नाही। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी वृद्धाश्रम काढले आणि पाळणा घरं पण काढली मुलांसाठी शिवसेनेनं, आणि त्याच पाळणा घरातून हे सगळे मिंदे तिकडे गेलेले। त्यांचं पालन पोषण याच पाळणा घरात झालंय मातोश्रीच्या, नाहीतर तुम्हाला कोणी विचारलं असतं? कुपोषणाने मेला असतात। किरण पावसकरांचं जे वक्तव्य होतं ते काही शिवसेना पक्षाचं नव्हतं, ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य होतं। त्याच्यामुळं त्यांचं वक्तव्य शिवसेनेशी कोणी जोडू नये, त्या वाक्याचा आणि शिवसेना पक्षाचा कोणी संबंध जोडू नये। बाळासाहेबांचा अवमान करणार नाही, झालेला नाही आणि भविष्यातही आमच्याकडनं होणार नाही। मी फक्त तुलना दाखवली, इकडे काम करतायत त्या खासदार काय करतात आणि तिकडचं नेतृत्व काय सांगतं, मी त्याबाबत बोललोय। बाकी विषयामध्ये त्याच्यामध्ये आम्ही बोललेलो नाही। त्यांनी बाळासाहेबांच्या वक्तव्यावर भाष्य केलेलं नाही, परवाच्या मेळाव्यातल्या वक्तव्यावर भाषण केलेलं आहे। बाळासाहेब आमचं दैवत आहे आणि बाळासाहेबांचा अनादर कोणीच करू शकत नाही। किरण पावसकर नाही, एक साधा शिवसैनिक कोण करू शकत।